नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब. अयोध्येतील राम मंदिराला विरोध करणारे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष देणग्यांच्या कथित चोरीबाबत जनतेची दिशाभूल करत असल्याची संसदीय कामकाज मंत्र्यांची टीका. जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. वेळेवर नोंद करण्याला प्रोत्साहन देण्यासह उशिरा होणाऱ्या नोंदणीबाबत अधिक कठोर तरतुदी. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2024 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्र्यांनी केलं स्पष्ट. राष्ट्रीय प्राधान्य आणि राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर भारतानं 2021 ते 2026 या काळात 36 देशातून 274 फरार गुन्हेगारांचं देशात प्रत्यार्पण केल्याची केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करून गेल्या 7 वर्षात फरार गुन्हेगारांच्या मालकीच्या 17,874 कोटी रुपये मूल्याच्या मालमत्ता जप्त. व्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेऊन निसटण्याचे गुन्हेगारांचे दिवस संपले असं सांगत प्रत्येक त्रुटी दूर करून अभेद्य सुरक्षा कवच निर्माण केल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय शेतकरी समन्वय समितीच्या शिष्टमंडळानं घेतली केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट. इथेनॉलच्या समर्थनार्थ मांडल्या विविध सूचना. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश. राज्यात 2030 पर्यंत 300 किलोमीटरहून अधिक नवे मेट्रो मार्ग सुरू करण्याचं नियोजन असल्याची मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर सत्ताधाऱ्यांचा काँग्रेसवर निशाणा. इतक्या खालच्या स्तरावर पहिल्यांदाच राजकारण झाल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर ज्ञानदेव यशवंत पाटील उर्फ डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं आज कोल्हापूर इथं निधन. राजकीय सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त.